नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। काल महाशिवरात्री होती, शांततेचा, संयमाचा, भक्तीचा दिवस। पण पुण्यात काय घडलं? राष्ट्रपुरुषांच्या नावावर राडा, घोषणाबाजी, दगडफेक हा आदर आहे की अतिरेक? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे कार्य समकक्ष आहे। वक्तव्यावर मतभेद असू शकतात, ती लोकशाही आहे, पण मतभेदांचा मार्ग रस्त्यावरच्या दगडफेकीतून जातो का? भाजपचे कार्यकर्ते निषेधासाठी रस्त्यावर उतरले, काँग्रेस कार्यालयासमोर गर्दी उसळली, काही आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बाजू आमने सामने आल्या, घोषणाबाजीने आकाश दणाणलं आणि काही क्षणातच दगडफेक। या गोंधळात एक महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याचा आरोप झाला। हीच का राजकीय लढाईची पातळी? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं लोकांच्या सुरक्षेसाठी। त्यांच्या नावावर रस्ते असुरक्षित करणं हा त्यांचा सन्मान आहे? टिपू सुलतानाच्या कार्याबद्दल मतभेद असतील, पण त्यावर चर्चा व्हायला हवी की दगडफेक उचलले जावेत? राष्ट्रपुरुषांच्या नावाने जर हिंसा होत असेल तर आपण त्यांच्या विचारांचा अपमान करत नाही का? रविवार, महाशिवरात्री, कुटुंबासोबत मंदिरात जाणारे भाविक, बाजारात गेलेले नागरिक, त्यांचा यामध्ये काय दोष? ते कोणत्या पक्षाचे आहेत? त्यांनी कोणता दगड उचलला? राजकीय अहंकाराच्या लढाईत सामान्य माणूस का होरपला पाहिजे? लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, पण हिंसाचाराचा अधिकार कोणालाही नाही। राष्ट्रपुरुषांचा सन्मान त्यांच्या विचारांनी करा, त्यांच्या नावावर राडा करून नाही। कारण प्रेम जर त्रास देत असेल तर ते प्रेम नसतं, तो अतिरेक असतो। राष्ट्रपुरुषांवरील प्रेम सामान्यांना त्रास देणारं नसावं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।